तुम्हाला रिक्षेमध्ये थोडंसं चेहरा दाखवला आणि पुन्हा एसटीत बसताना मी एसटीत बसल्यावर खरंच मी फोन करणार होते, पण काय झालं, एसटीत बसताना एकदम जी माणसं आली की जणू काही पुन्हा एसट्याच येणार नाहीयेत, तेवढी एकच एसटी असल्यासारखी एवढी माणसं आली आणि आम्ही 2 जणी होतो, अजून एक मुलगी आणि मी. त्या दोघींना त्या माणसांनी एवढं ढकललं की आम्ही दोघीच्या दोघी खाली पडलो. सगळा अंगातला ड्रेस भरला, लागलं ते सोडूनच द्या, पण अंगातला ड्रेस भरला आणि मग तशीच एसटीत बसले. मूड सगळा गेला होता, असं वाटलं की कुठला तो ते गाडीत मी बसले असं झालं, थांबले असतं तर बरं झालं असतं. आणि मग इथं आले साताऱ्यात आल्या आल्या पहिल्यांदा मला टॉप घ्यावा लागला, म्हणजे ड्रेसच कॉट ड्रेसच घेतला, कॉट सूट असा, आणि अजून एक घेतला. आणि मग त्यानंतर आईकडे आले. आईकडे येण्याचं कारण म्हणजे ओवीचा दाखला घ्यायचा आहे, त्यासाठी आले. आणि मग आईला म्हटलं चल जरा सोबत 7-8 दिवस थोडंसं, मग आता आईला घेऊन जाणार आहे. आता थोड्या वेळानं जरा चाललोय बाहेर आणि मग भेटते तुम्हाला. तर आज ब्लॉग करायलाच जमलं नाही, खरं तर करायचा होता आपला, ठरलंय एकही गॅप नाही टाकायचा, पण बघू आता जो हा होईल ना एक 5-6 मिनिटाचा, तर 5-6 मिनिटाचा पण टाकेन मी बोलल्याप्रमाणे. चला तर मग भेटूया. आणि खरंच एसटीत चढताना या पावसाळ्याच्या दिवसात सावध, कारण आज आम्हाला अगदी थोडक्यात आम्ही वाचलो, असं नाही तर आमच्या अंगावरती बाकीच्या माणसांनी पाय दिले असते, एवढ्या जोरात हे झालं. पण कळलं म्हणजे कशामुळे झालं, तर ती माणसं पळत आली एसटीच्या दिशेनं आणि आम्ही एसटीकडेच चढायला असं झालं, त्यामुळे ती सगळी एकदम आली. मग आले रिक्षानंच आले डायरेक्ट, मग नाक्यापर्यंत रिक्षेनं, शेअर रिक्षेनं, आणि तिथनं इथं असं आले. आणि येता येताच मग ड्रेसच्या दुकानापाशी थांबवलं, 2-3 ड्रेस बघितले, 1-2 घेतले आणि आले. मग आता चला आई काय म्हणते बघते. आता आईकडं बघा वांग्याची भाजी आई करणार आहे, कांदा चिरलाय, करताना दाखवेन मी. आईनं हे कांद्याचं घेतलंय आणि आईला हे चालू होत नाही, आता आपल्याला होतंय का बघूया. चला, तर हे चालू झालं, चांगलं आहे. पण मी आईला म्हटलं होतं की तू इलेक्ट्रिकवरचं मागव, पण झालं चालू, असं आहे. तर आता आपण करूया वांग्याची भाजी. आता बघा वांग्यामध्ये परतलेला कांदा, कूट, मीठ, कोथिंबीर नाही आहे, नाही तर कोथिंबीर नाही असं वरून घालणार आहे. आणि अशा पद्धतीनं सातारचं आमच्या जांभळं वांग, सांगलीला हिरवं असायचं, आता कोल्हापुरात अजून बहुतेक हिरवंच आहे, कोल्हापूरमध्ये पण एकदा आणलं होतं. तर अशी मस्त भरलं वांग आणि ते कुकरला करायचं आहे. करूया आता. आणि मी इकडे पोळ्या करते म्हणजे पटकन होते. परवा केस धुतले होते आणि तेलच नाही लावलेलं, म्हणजे काहीच नाही लावलेलं, सिरम पण नाही. सिरम असतं खरं माझं. आता इकडे थोडंसं खोबरेल तेल लावते. आळले वाटतं, लहानपण आठवतं तेल आळलं की किती ते गरम पाण्यात वगैरे तुम्ही सगळे घालायचो आपण, आहे की नाहीच बघा, आता येतच नाही आमच्याकडे, नाही तेल आलं. तेल आळायचं लहानपणी आपल्या खूप, आणि आपण तेवढ्याशा तेलासाठी किती वेळ ते पाण्यात, गरम पाण्यात घालायचं, तव्यावर ठेवायचं. परत पावसाळ्यात तव्यावर कपडे आपण शेकायचो, इस्त्री न करायचो. आता आपल्याकडे 4-4, 5-5 एक्स्ट्रा कपडे असतात, पण पूर्वीच्या काळात आठवतंय ना की जेंट्स लोकांकडे फक्त एक बनियन, आपल्याकडे पण सगळ्या गोष्टी 1-1, 2-2, म्हणजे 2च आज आणि उद्यासाठी एक्स्ट्राचं. म्हणजे माझ्याकडे तरी नसायचं लहानपणी, इतरांचं माहीत नाही, पण आमच्याकडं नसायचं एक्स्ट्रा वगैरे नसायचं. आता असतं भरपूर, पण तेव्हा नसायचं. पण तरी पण त्या परिस्थितीत माणूस सुखी होता आत्तापेक्षा खूप, असं वाटतं मला. काहीच आवरलं नाही आहे सकाळपासून. आता म्हटलं फक्त केस विंचरावेत आणि पावडर लावावी थोडीशी. आता जाणार आहे बाहेर, थोडं काम आहे, मग बाहेरनं आलो की जेवणार आणि मग सकाळी निघायचे साधारण 8-9 वाजता. आज जसे आले तसंच उद्यासुद्धा निघणार 11पर्यंत घरी. तेलकट चेहरा झालाय आज खूप. हे अगदी लहानपण, पॉन्ड्स, खोबरेल तेल. टिकली माझ्या पिशवीत. चला भेटते थोड्या वेळाने.
इथं काय होतंय, ट्रायपॉड नसल्यामुळं मला तुमच्याशी नीट कनेक्ट होता येत नाहीये, पण असू दे, समजून घ्या. तर सकाळी ही एक ओढणी आणली आणि घ्यायचीच विसरले, म्हणजे जेव्हा व्हिडिओ करायला बसले तेव्हा घ्यायचीच विसरले. तर ही एक ओढणी आणली. थांबा आपण जरा सेट करूया कॅमेरा कशाला तरी बाटलीला. आणि पिशवी तर माझी बघाल ना, सकाळी गडबडीत 6 वाजता उठले, निघाले आणि पिशवी तर कडेनं फाटली आहे. त्यातनं मला आई म्हटली, यूट्यूबर आहेस का, कोण आहेस, तुझ्याकडे बघून कोण म्हणेल का असं म्हटली. म्हटलं असू दे ग, कॉटनचा छान दुपट्टा आहे, मस्त एकदम. दवाखान्यात जाताना आता घेणार आहे अंगावर. छान आहे दुपट्टा, एकदम मस्त आहे. कॉटन कसं अंगावर छान राहतं. म्हणजे मी टॉपसुद्धा ना नेहमी प्युअर कॉटनचेच वापरते. असे ते सिल्क पॉलिस्टर अंगालाच नाही बरे वाटत, म्हणून थोडेसे पैसे जास्त गेले तरी चालेल. आणि फार नाही. आता हा तर फक्त 450चा घेतलाय आणि खरंच कलर वगैरे फ्रेश आहे, मस्त आहे. एल साईजचा. मी अशी ओढणी बघा, छान दिसतोय ना. आणि दुसरा दाखवते तुम्हाला. हा पण 450चा आहे. हा तर खूपच कलर आवडला मला, ब्रँडचा आहे चांगला. आणि हे बघा असं आहे. हा पॅटर्नच मला खूप आवडतो, प्लेन कॉलर, खूप म्हणजे खूप आवडतो. याला अंजिरी कलर म्हणतात. असा मस्त आहे. आणि त्याच्यावर अशी पॅन्ट आहे. दुपट्टा व्हाईटच घ्यायचा. पॅन्ट सहित असले ना की बरे पडतात. आणि ओवीचे फ्रॉक आपल्या 1-2च दाखवणार आहे, सगळे नाही. ओवीचा स्वेटर, तिकडचे आहेत बरं का, सांगलीचे. टॉवेल बाळाचा माझ्या. आता तिनं ड्रेस एकदाच घातला होता. हा बघा कसला सुंदर आहे. तिच्या वडिलांनी आणून दिले तिथं. छान आहे फ्रॉक जीन्सचा. त्यानंतर हे जर्किन. ह्याची सगळ्याची तिला आत्ता आठवण होत होती की आई माझं तिकडं हे. अजून तिचे स्वेटर पण आहेत तिकडं, माझे तिचे. हा फ्रॉक बघा केवढा सुंदर, इतका मला हा फ्रॉक आवडतो ना. आता बहुतेक तिला हा छोटा होणार, पण मी तिला घालणार 1-2 वेळा तरी. आणि याच्यावर जॅकेट आहे, ते तर खूपच छान आहे. ओवीचे सगळे फ्रॉक म्हणजे हे भारी भारीतले फ्रॉक होते एकदम. त्यानंतर बघा हा एक, हा शिवलेला आहे. हा एक फ्रॉक कसला छान आहे, मायरा फ्रॉक. हा मधल्या बहिणीनं शिवलेला आहे माझ्या साडीचा. त्यानंतर खूप आहेत खरं, आता दाखवत नाही बसत मी. हा बघा मला खूप 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 जास्त आवडायचा हा फ्रॉक. वास यायला लागलाय त्याला, हे ड्रायक्लिनिंगलाच टाकले पाहिजेत. हे बघा एकच स्लीव्ज आहे याला, एक स्लीव्ज आहे, असा घेर आहे. तिला घातल्यावर दाखवीन. खूप घाण वास येतोय. तुम्हाला कुणाला आयडिया माहितीये का ह्याचा वास जाण्यासाठी? शॅम्पूच्या पाण्यातनं काढावा, पण पावसानं वाळणार नाही आता, है ना. कसला छान फ्रॉक आहे बघा. जवळजवळ मी हा लाहोटीतनं घेतला होता. 2200-2500 असा 3000 या रेंजचा आहे. पण कसला फ्रॉक आहे, नुसता जबरदस्त. हा एक आहे, म्हणजे एवढे तिचे तिथं कपडे होते, मागितले म्हणून द्या की तिचे कपडे द्या, कपडे द्या, मग दिले साहेबांनी. हा एक बघा, म्हणजे कुठलाच फ्रॉक असा नाहीये जो असे देऊन टाकावेत की बाबा राहू देत, पण असे नव्हते खरंच की. म्हणजे बसणारे होते. बसणारे नसते तरी मी म्हटलं असतं देऊन टाका, कोणीतरी वापरू दे, पण तिला बसत होते ते. हा सुद्धा फ्रॉक बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, हा फ्रॉक आहे आणि त्याच्यावर असं जॅकेट आहे. मग एवढे कपडे असताना तिला आता फ्रॉक नव्हते सणावाराला घालायला. आणि आपण म्हणतो नवीन नवीन, किती घ्यायचं सांगा. आता हा बसणार आहे का तिला? नाही. आता हा खूप लहान झाला, खूप म्हणजे खूप लहान झाला. 15-20 आणि अजून तिथं कपडे असणार आहेत बरं का तिचे. हा एक फ्रॉक बघा, किती भारीतला फ्रॉक आहे. मला बाकी कशाचं म्हणजे हेच नाहीये आवड, कपडे. हे बघा स्लीव्ज बघा, हा मापके हेकोन मधल्यासारखा आणि हा वरचा भाग. फोन तिरका आहे थोडासा.
अजून काय हे बघा, हा एक फ्रॉक, हा तिचा घागरा होता, हा तिला आता बसेल. हे बघा, हे माझ्या भाचीचं लग्न होतं ना तिकडे असताना नम्रताचं, तेव्हा घेतला होता, त्यांनीच घेतला होता, नंदेनी मीनाताईंनी. छान आहे हा पण. हे त्या सगळ्यात पहिला दाखवलं त्या फ्रॉकचं जॅकेट, किती ग लहान झाले आता तिला, ते बसेल का नाही काय माहिती. खूप आहेत अजून, आता सगळं नाही बोचकं काढत बसत, जाऊ दे. आता याला बहुतेक ड्रायक्लिनिंगला टाकावं लागणार आहे. चला तर मग आता वांग्याची भाजी काय दाखवत बसत नाही, कारण कपडे दाखवण्यातच 5 वाजूनच म्हणते, 5 मिनिट 6 मिनिटाचे कपडे दाखवले. तर मला नक्की आयडिया सांगा की आता पावसाने हे वाळणार नाही आहेत आणि ह्याला थोडा म्हणण्यापेक्षा खूप स्मेल येतोय. मला तर काळजी लागली आहे, माझ्या तिकडे एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या आहेत, आता काय काळजी लागून उपयोग आहे, त्याला सुद्धा आता खूप वास येत असणार आहे, काय करायचं. जाऊ दे, ओवीचे फ्रॉक तर आले म्हणायचं, वास खूप येतोय त्याला आता. आणि ऊन असतं ना तर मग एक शॅम्पूच्या पाण्यातनं काढून आपण वाळवले असते, पण आता पावसामुळे तेही करता येत नाही, आणि पाऊस संपेपर्यंत तर तिला हे सगळे खूप आपरे होणार आहेत. बघूया तुमच्याकडे काय आयडिया असेल, डांबर गोळी वगैरे ठेवून जातोय का वास, बघूया प्रत्येक फ्रॉकमध्ये. नाही तर सांगा मला काहीतरी, मग का ड्रायक्लिनिंग करून वाळतील तेही सांगा, मग टाकते मी लगेच. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आता उद्या करेन तिकडं गेल्यावर ब्लॉग. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.